नंदू पाटील साहेबांनी जे कॅश प्राइज लावलं होतं 400 रुपये ते आपण द्यायचं आणि विजय पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज आपण द्यायचं आहे. थँक्यू, धन्यवाद नंदू पाटील साहेब आणि अभिनंदन कृतिक म्हात्रे. बघा ही मॅच मित्रांनो का महत्त्वपूर्ण आहे, कारण एकाच साईडला गावदेवी आई गावदेवी हा संघ बी ग्रुपमध्ये पॉईंट टेबलवर 1 वर आहे. यावेळेस फ्रंटला येऊन हवेत खेळला गेलाय, तिथे फिल्डर देखील होता मात्र त्याच्याकडून कॅच झालाय ड्रॉप. या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करता आली असती मात्र इथे धावा मोजाव्या लागल्या 2. आणि त्यावेळेस आपण जर पाहिलं तर 4.600च्या त्या रन रेटनं 4 गुणानं आई गावदेवी संघ हा टॉप लेवलवर आहे आणि त्यांच्या पाठोपाठ जवळपास प्लस 1.300च्या 4 गुणानं ऋत्वी चॅम्पियन हा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथून ही मॅच जर मोठ्या फरकानं जर एकेनं जिंकली तर मात्र एक ट्विस्ट निर्माण नक्कीच होणार आहे, कारण पॉईंट टेबल चेक करावं लागेल, कारण 3 संघांचे गुण हे 4-4 होतील. मात्र इथून जर गावदेवी संघ जिंकला तर मात्र चित्र स्पष्ट होईल, म्हणजे क्वालिफाय होणार गावदेवी आणि ऋत्वी चॅम्पियन. त्याच्यामुळे जर म्हणायचं गेलं तर खास करून एकेच्या वाईटावर कोण असतील तर ऋत्वी चॅम्पियन आणि गावदेवी या संघ पराभूत व्हायला हवा. हे खास करून क्रिकेट आहे मित्रांनो. आणि ते मात्र विचार करत असेल जे टीम मालक आहेत अमोल कालीम की आम्हाला मोठ्या फरकानं जिंकायचं आहे. इथे मात्र फलंदाज बाद अमोलला मात्र परतावं लागेल डगावच्या दिशेनं. टीम कॅप्टन टीम ओनर यावेळेस 0वर मात्र बाद झाले आहेत. आपलं खातं देखील उघडता आलं नाहीये अमोल कालीम यांना. पहिला धक्का या ठिकाणी बसतोय AK11 या टीमला. अमोल बाद, आउट. पहिला धक्का या ठिकाणी AK या टीमला दिला गेलाय. अमोल कालीम AK मात्र या ठिकाणी डगआउट मध्ये येऊन बसलेले आहेत. यावेळेस खूप चांगला फटका खेळला गेलाय. चेंडू जातोय गोशांगी क्षेत्राच्या दिशेनं. धावा मिळतील त्या 2. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 5. वेदांत पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. महत्वपूर्ण मॅच, कारण ह्या मॅच मध्ये सर्व काही क्लिअर होणार आहे चित्र. कुठला संघ क्वालिफाय होणार आहे आणि कुठल्या संघाचा प्रवास एक्सर मान्सून लीग मधील थांबणार आहे हे चित्र मात्र स्पष्ट होणार आहे. शॉर्ट बॉल पुरेपूर चेंडूला पाहिलं गेलं. बॉडीला स्विंग करून या चेंडूला पुल केलं गेलं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मात्र त्या ठिकाणी बाउंड्री लाईन नाहीये तर गोशांगी क्षेत्र आहे, त्याच्यामुळे फक्त आणि फक्त 1 धाव या ठिकाणी मिळणाऱ्या फटक्यावर वेदांतला. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 6 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढे येऊन खेळायचं होतं मात्र चेंडू पडल्यानंतर भरपूर बाहेर वळतोय. वाईटचा इशारा येतोय पंच मॉन्टी गोडेकर सरांकडून. अवांतर धावेने भर. धावसंख्या झाली आहे फळकावरती 7. आज देखील जे संघ या ठिकाणी खेळलेले आहेत त्या संघातील जे काही खेळाडू आहेत त्या संपूर्ण खेळाडूंसाठी जेवण आज देखील या ठिकाणी दिलं जाणार आहे. यावेळेस बॅकफूट पंच चांगला फटका खेळला गेलाय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं.
काय हा कॅच नक्कीच एक अप्रतिम कॅच या ठिकाणी पकडला गेलाय. आणखीन एक मोठा धक्का एके टीमला बसला जातोय. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय मिस्टर वेदांत पाटील या ठिकाणी परतीच्या मार्गी आउट. पहिले षटक या ठिकाणी संपलं गेलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या 7 पाहतोय. न्यू बॉलर आपण पाहू शकाल त्या ठिकाणी सुमित निगम हा खेळाडू हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आले आहेत. वाईटचा इशारा पंजांचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत जितेश पाटील. धाबा झाल्या त्या 9 धाबा. शॉर्ट बॉल यावेळेस एक क्लास फटका म्हणायचं गेलं तर बॅटमॅन स्ट्रोक खेळला गेलाय. अफलातून स्ट्रोक खेळला गेलाय. सरळ चेंडूला पाठवून दिलाय जितेश पाटीलनं. ते 6 धावांसाठी षटकार. शॉर्ट बॉल बऱ्याचदा आपण पाहिलंय की शॉर्ट बॉल बऱ्याचदा बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्याचं काम अनेक पॅटर्न केलंय. त्याच्यामध्ये हा देखील स्ट्रोक नक्कीच अप्रतिम स्ट्रोक खेळला गेलाय जितेश पाटील यांच्या बॅटमधून. आणि रबर बॉल स्पर्धेमध्ये हा बॅडमिंटन स्ट्रोक तुम्हाला बऱ्याचदा पाहायला मिळेल. खास करून म्हणायचं गेलं तर श्रेष्ठ कदम मोठ्या प्रमाणात असे फटके रबर बॉल स्पर्धेमध्ये आपण त्यांना खेळताना पाहिले. फुल टॉस फ्रंटला येऊन पुढे येऊन या चेंडूला खेळले गेले. हा देखील चेंडू थांबणार नाहीये. निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितेश पाटील यांच्या बॅटमधून येतोय हा दुसरा खणखणीत षटकार. विकेट हॅट्रिक आपण पाहिले आहे. विकेटची तिकडी आपण पाहिली आहे. या ठिकाणी षटकारांची तिकडी पाहायला मिळेल का? जितेश पाटील काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार. चिंतेचं वातावरण नक्कीच असेल गावदेवीच्या डगआउटमध्ये. धावसंख्या तब्बल जी थांबली होती ती मात्र हनुमंताप्रमाणे उडी घेऊन पोहोचली जाते. ती तब्बल 21 या धावसंख्येवर. 21 षटक क्रमांक आपण पाहता. दुसरा पाहताय पहिल्याच षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या होत्या त्या 7. त्यानंतर वाईट +1 आणि त्यानंतर आलेल्या या हे 2 षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सुमित निगम यावेळेस देखील शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला पुन्हा एकदा बॅटमॅन स्टोकने चेंडूला खेळला गेले. एक धाव तर कंप्लीट झाल्या. दुसऱ्याचा प्रयत्न उलकावणी तर दिली होती त्या ठिकाणी तरुण पाटीलनं. मात्र ही धाव होऊ शकत नाही. जितेशनं दाखवून दिलं त्या ठिकाणी थांबवलं तरुणला. फक्त एक धाव. एका धावेने धावसंख्या झाली आहे ती 22. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस स्ट्रेट बॅटनं सरळ बॅटनं खेळला गेलाय. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. 2 फिल्डरच्या झेलच्या खाली आले होते. मात्र लॉंग ऑनच्या त्या फिल्डरनं पकडलाय हा झेल. दीपनं पकडलाय झेल. संपलाय खेळ मिस्टर तरुण पाटील यांचा. फलंदाज बाद. हा जवळपास एके टीमला बसतोय 3रा धक्का. तरुण बॅक टू द पॅव्हलियन आउट.
धावा झाल्या त्या 22 आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर प्रथमेश देसाई. आणि एसटीच्या मागे कोण आहे ज्यानं आपल्या मोबाईलमध्ये सर्वात जास्तीत जास्त भोजपुरी गाणी डाउनलोड केलेत? त्यांचेच बंधू समर्थ देसाई. धावा झालेत 22. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. एकदम उंच असा चेंडू, अधिक उसळी घेणारा हा चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय. वन बाउन्स वॉन केले गेले. वाईट देखील चेंडू दिला गेलाय. अक्षय साटम जुचंद्र परिसरातील नामांकित समालोचक आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम अक्षय. नंदू पाटील यांनी खास त्यांना इन्व्हिटेशन दिलं की तुला यायचं आहे या ठिकाणी. आज त्यांचं देखील शेड्यूल बिझी होतं, मात्र वेळ काढून ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम अक्षय. यावेळेस देखील बॅडमिंटन स्ट्रोक खेळायचा होता. पुन्हा एकदा बाउन्सर टाकला गेला होता, मात्र यावेळेस पंच दंडित करतात गोलंदाजाला. नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धाबा पोहोचतायत ते 24. खूप महत्वपूर्ण मॅच, खूप महत्वपूर्ण मॅच आहे मित्रांनो ही. महागड षटक म्हणता येईल गोलंदाज सुमित यांचं. ऑफ साइडला पंच केलाय. डी झोन आहे या ठिकाणी. या फटक्यावर मिळतील त्या म्हणजेच 2 धावा. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खरोखरच पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा होत्या आणि ते मात्र 1.5 चेंडूंचा खेळ संपला आणि धावांचा डोंगर उभा राहिला आहे. 26 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. प्रथमेश देसाई 2 चेंडू 2 धावसंख्येवर खेळत आहेत. जितेश पाटील हे 3 चेंडू 13 धावसंख्येवर खेळत आहेत. यावेळेस मिस्टर स्टोक आहे, फटका फसलाय, मात्र मागे फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नव्हता. 2 तर झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न, चेंडू फील्ड झालाय. थ्रो नॉन स्ट्राईक एंडला, तो देखील व्यवस्थित दिला गेला नाहीये. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि या 3 धावेने संघ पोहोचला गेला 29 या धावसंख्येवर. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि एका मजबूत स्थितीमध्ये आपण पाहू शकाल 1-11 या टीमला. 3 बाद 29 धावा. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय. यावेळेस पहिला चेंडू स्टेट बॅटने चेंडूला खेळलं गेलंय. इथे आपण जर पाहिलं तर चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलंय. 1च धाव इथे मिळेल. सतीश सिंग न्यू बॉलर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलेले आहेत. मात्र जितेश पाटील काय बॅटिंग केलंय. 3 चेंडू 13 धावा जितेशच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिले आहेत. खूप चांगली बॅटिंग आहे. किशोर पाटील आलेले आहेत. त्यांना एक मजबूत असं काम दिलं होतं, ते काम त्यांनी प्रामाणिकपणे पूर्ण केलं आहे आणि ते आलेले आहेत. त्यांचं बकेट घेऊन इथे अपील मैदानाच्या आतमध्ये केले गेले आणि पंचांचं बोट वर येतं. यावेळेस पायचीच्या स्वरूपात मिस्टर जितेश पाटील हे मात्र बाद होत आहेत, आउट. अगदी एसटीच्या मधोमध, अगदी एसटीच्या मधोमध फ्लॉम एल बी म्हणू शकतो आपण. अगदी बरोबर एसटीच्या मधोमध सापडले गेलेत. एक मोठी विकेट, प्राइसलेस विकेट म्हणू शकतो आपण. आणि महत्वपूर्ण बॅटर होता जितेश पाटील यांच्याविषयी म्हणायचं गेलं. 2 षटकार आपण त्यांच्या बॅटमधून पाहिले होते आणि नक्कीच भरपूर अपेक्षा होत्या या खेळाडूवर, कारण एक चांगली बॅटिंग त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली होती आणि तो फलंदाज मात्र पायचीच्या स्वरूपात बाद झालाय.
आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत मिस्टर प्रथमेश म्हात्रे. प्रथमेश म्हात्रे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. सतीश सिंग एक महत्वपूर्ण विकेट आपल्या टीमसाठी मिळवून देत आहेत. यावेळेस फुल टॉस ऑन साइडला गोशांगी क्षेत्र आहे त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर देखील त्या ठिकाणी नव्हता. चेंडू मात्र निघून गेलाय 2 धावांसाठी. महत्वपूर्ण मॅच आहे आणि जवळपास ही महत्वपूर्ण मॅच कोणासाठी मित्रांनो तर गावदेवीसाठी देखील महत्वपूर्ण मॅच आहे. त्यानंतर म्हणायचं गेलं तर ऋतवी चॅम्पियनसाठी देखील महत्वपूर्ण मॅच आहे आणि एकेसाठी देखील महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅचवर सर्व काही चित्र स्पष्ट होणार आहे या मॅच नंतर की बी गटामध्ये क्वालिफाय कोण होणार. त्याच्यामुळे या मॅचचा रिझल्ट आणि या रिझल्टची प्रतीक्षा अनेकांना आहे. काय या मॅचच्या रिझल्टचा निर्णय कसा काय या मॅचचा रिझल्ट काय लागेल इथे नक्की काय करायचं होतं. दुविधा मनस्थितीमध्ये हा फटका खेळला जाण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगोदर पुढच्या पायाला पुढे आणलं होतं स्लाइड केली होती त्यानंतर मात्र खेळायचं होतं ऑन साइडला. त्यानंतर चेंडूला पाहिलं आणि चेंडूला मात्र सोडून देण्याचं काम केलं गेलं त्या ठिकाणी बॅटर मार्फत. खूप चांगली गोलंदाजी सतीश सिंग आतापर्यंत. नक्कीच जो वेग पकडला होता धावा संख्येचा 1 त्या वेगाला कुठेतरी कंट्रोलमध्ये आणले. क्रिकेटचा पहिला शब्द सी फॉर कंट्रोल आणि खऱ्या अर्थानं या गोलंदाजांना कंट्रोलमध्ये ठेवली ती धावा संख्या. मी संतोषजी भोईर साहेब यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. बघा बेल्स पडत असतील सर तर बेल्स पडत असतील तर एक तुम्ही काढले तर चालतील सर. विशाल सर बघा जरा चेक करा कारण हवा आहे. धावा झालेल्या आहेत त्या 35. ह्या वेळेला ऑफ साइडला चेंडूला पंच केले गेले. एकच धाव मिळेल या फटक्यावर. बघा हे काही असे फिल्डर जे असतात ते थोडेसे नक्कीच करामध्ये असतात. त्याच्यातला हा एक फिल्डर चेंडू समोर असताना देखील एक ते नाटक केलं होतं की चेंडू सापडला नाही म्हणून जेणेकरून धाव घेण्याचा प्रयत्न होईल आणि एखादी विकेट आपल्याला प्राप्त करता येईल. प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. संतोषजी भोईर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला गेला एकविरा ग्रुपच्या वतीनं. धन्यवाद संतोषजी भोईर साहेब आपण इथे आलात. तुमचं मनापासून या ठिकाणी आभार आणि स्वागत. धावा झाले ते 36. यावेळेस जागा बनवली होती बॅकफुटला गेले होते आणि ऑन साइडला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र एक चांगला चेंडू वेगवान चेंडू हाताळला गेला. जवळजवळ शेवटचा चेंडू या ठिकाणी येत आहे तो म्हणजेच डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय AK11 या टीमची. ती म्हणजेच बघा थोडीशी चुकी झाली होती गुणलेखकाकडून. ती चुकी या ठिकाणी दुरुस्त केली जात आहे. या ठिकाणी धावा झालेल्या आहेत AK11 या टीमच्या त्या 33 धावा. यावेळेस हा लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करणारा प्रथमेशच्या बॅटमधून येतोय एक्सर मान्सून लीग 2025 मधील खणखणीत षटकार. अगदी पुढ्यातील चेंडू उचलला गेला. पॅडवर मारा केला होता. बॅट्समॅनला फॉलो करण्याचं काम गोलंदाजाने त्या ठिकाणी केलं होतं. मात्र
जागा बनवली हा स्ट्रोक खेळण्यासाठी. हा षटकार खूप महत्वपूर्ण. तब्बल संघ पोहोचला गेला या षटकाराच्या साहाय्याने 39 या धावसंख्येवर. बंड्या, कालचा दिवस खरोखरच या गोलंदाजासाठी नक्कीच कौतुकास्पद होता, कारण या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक घेणारा, विकेट हॅट्रिक, पहिली विकेट हॅट्रिक घेणारा हा गोलंदाज आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय, मिस्टर बंड्या. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलं होतं आणि ती मॅन ऑफ द मॅच NP स्पोर्टची जर्सी तुम्ही त्यांच्या अंगावर पाहू शकाल. शॉर्ट बॉल होता, ऑफ साईडला चेंडूला कट केले गेले. एक धाव तर वेगानं पूर्ण केले त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. चेंडू फील्ड झाला त्या ठिकाणी. 2 धाव तर कंप्लीट केले. तिसऱ्याचा प्रयत्न उलकावणी दिली गेली आहे. काही आवश्यकता नव्हती. सगळं काही सुरळीत सुरू असताना मात्र ही उलकावणी मात्र महागात पडली गेली. इथे एक तर आपण षटकार मारलाय. खरोखर डगआउट मधून जे बोलतायत, खरोखर बोलतायत की एक षटकार तर तुमच्या बॅट मधून आलाय, त्यानंतर मात्र ही धोकादायक धाव काढण्याची आवश्यकता का? काही आवश्यकता नव्हती. आणि इथे मात्र या तिसऱ्या धावेच्या नादामध्ये मात्र आपली विकेट गमावले, ती म्हणजे प्रथमेश म्हात्रे यानं. धावा झाल्या ते 41-41. प्रथमेश म्हात्रे या ठिकाणी बाद होत आहेत आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहे मिस्टर हितेश पाटील. करंट रेट तुम्ही पाहू शकाल 12.60 आणि याच करंट रेटने खेळत राहिलात तर प्रोजेक्टर स्कोर जवळपास 61 म्हणजे 60च्या पलीकडे तुम्ही जाऊ शकता. हितेश पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राइक एंडला आहेत. बंड्या पुन्हा एकदा तयार चेंडू टाकण्यासाठी प्रथमेश साठी. यावेळेस जागा बनवली आहे. ऑफ साईडला चेंडूला खेळले गेले, मात्र मागे फिल्डर आहे. चुकी मुळीच होणार नाहीये. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. मगाशी आपण प्रथमेश म्हात्रे यांना बाद होताना पाहिलंय. या ठिकाणी मात्र परत त्या डगआउटच्या दिशेनं मिस्टर प्रथमेश देसाई. हा जवळ जवळ म्हणायचं गेलं तर हा दिला जातोय 5वा धक्का, 6वा धक्का, तो म्हणजे 1-11 या टीमला. 41 झाले आहेत. सगळं काही सुरळीत सुरू असताना मात्र कुठेतरी ती चहामध्ये माशी पडली गेली असं म्हणेल, कारण 3 धावा करण्याच्या नादामध्ये प्रथमेश म्हात्रेने विकेट गमावली आणि एक प्रथमेश गेल्यानंतर दुसरा प्रथमेश देखील म्हणतोय की मला थांबायचे नाही आणि तो देखील झेडबादच्या स्वरूपात डगआउटच्या दिशेनं वळतोय. प्रथमेश देसाई बाद होत आहेत. आता मात्र प्रशांत म्हात्रे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप पंच इथे वळत आहेत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्येत भर. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन चेंडूला ऑन साइडला खेळले गेले. वाईडिश लॉंग ऑन मधून फिल्डर वेगाने आलाय. एकदा तर कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न. थ्रो चांगला पाहायला मिळत नाहीये. थ्रो खराब आहे. इथे 2 धावा तर पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावा या फळकावर आपण पाहतो 1-11 या टीमच्या 44 धावा. कैलास म्हात्रे आमचे मित्र या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम कैलू. डान्सिंग डाऊन द पिच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. काय यष्टिरक्षण त्या ठिकाणी केलंय. देसाई का आज नाम बडा आहे. खूप चांगलं यष्टिरक्षण त्या ठिकाणी. एसटीच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे मिस्टर प्रशांत म्हात्रे. बघा ती एक चुकी केली गेली. तिसरी धाव करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे जी विकेट पडली गेली आणि तिथून मात्र मी त्यांना म्हणेन एकेला गळती लागली गेली आहे. विकेट पडण्याचा सिलसिला एकेचा आता मात्र थांबत नाहीये. धावा येणं गरजेचे आहे. धावा थांबल्यात मात्र विकेट त्या ठिकाणी पडायच्या थांबल्या नाहीयेत.
शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील असेल. बंड्याने मात्र चांगलं षटक हाताळले आतापर्यंत. धावा झाल्यात त्या 44. आता मात्र 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. एकेचा फटका चांगला आहे, मात्र चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. किती पंच? 1 की 2? 2 धावा. थँक्यू. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण फलकावर पाहू शकाल. 1-11 या टीमची, ती म्हणजेच 46 धावा. चांगल्या स्थितीमध्ये आहे. इतकी धावसंख्या वाईट नाही आहे मी तर म्हणेल. म्हणजेच ज्याप्रमाणे आपण काही ज्या मॅचेस पाहिल्यात त्यानुसारच नक्कीच एकेला या लढण्यासाठी ही धावसंख्या खूप मदत बळे. आई गावदेवी या टीमनं पहिल्या मॅचमध्ये 86 धावा बनवल्या, मात्र दुसऱ्या मॅचचा विचार केला आपण तर दुसऱ्या मॅचमध्ये आई गावदेवी या संघाला कमी धावसंख्येवर थांबवलं गेलं होतं. अंतिम षटक, शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहू शकाल मिस्टर राहुल पाटील. चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू. पडल्यानंतर चेंडू बऱ्याच प्रमाणात खाली बसतोय. सबमरीन डिलिव्हरी हाताळली गेली. अगदी बॅटरला अचंबित करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. बघा 46 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचे 5 चेंडू आहेत. या शेवटच्या 5 चेंडूमध्ये मी तर म्हणेल 5 किंवा त्याहून अधिक धावा जरी आल्या तरी देखील एक चांगला स्कोरबोर्ड 1-11 हा संघ उभारू शकतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राहुल पाटील शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला चेंडूला टर्न केले. दुसऱ्याचा प्रयत्न तिथे केला जातोय बघा, मात्र त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अंकित रेडी नव्हते. सिंगल मिळेल. धावा झालेल्या त्या 47. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या इनिंग मधील. शॉर्ट बॉल होता. नटराज मुद्रेमध्ये आडव्या बॅटने या स्टोकला खेळले गेले. एक धाव तर इथे वेगाने पूर्ण केले. डबलचा प्रयत्न तिथे होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेले. फक्त एका धावेवर थांबावं लागेल. चांगली गोलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी राहुल पाटील. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत. स्लॉग ओव्हर आहे आणि 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त राहुलनं आतापर्यंत 2 धावा दिलेत. यावेळेस बॅटमॅन स्टोक खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे बंड्या आणि बंड्यासारखा फिल्डर असताना त्या ठिकाणी चुकी मुळीच होणार नाहीये. आणखीन एक सुंदर असा झेल टिपलाय बंड्यानं आणि या ठिकाणी खेळ संपलाय मिस्टर हितेश पाटील यांचा. आणखीन एक विकेट. 1-11 या टीमचा फलंदाज बाद. आठ फलंदाज बाद. 48 धावा फलकावर. 4.4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही सुरू आहे. आपण ही स्पर्धा पाहतोय एक्सर मान्सून लीग 2025 पर्व पहिलं. रबर बॉल प्रीमियर लीग आपण प्रथमच पाहतोय या एक्सर नगरीमध्ये. टेनिस बॉल प्रीमियर लीग आपण नेहमीच पाहिले. नंदू पाटील अँड कंपनी यांच्या माध्यमातून आपण ती स्पर्धा नेहमीच या ठिकाणी होताना पाहिले. मात्र खरोखरच रबर बॉल प्रीमियर लीग देखील या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं खेळली जात आहे. मोठा फटका आलेला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. आपण एक वेगवान चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय राहुल पाटील यांच्याकडून. शेवटचा चेंडू असेल. 48 धावा फलकावर आहेत. बघा मी विचार मांडला होता की या शेवटच्या षटकामध्ये 5-6 धावा यायला हव्यात, मात्र या शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आलेत. चांगला फटका आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये कोणताही फिल्डर नाहीये. एक धाव तर कंप्लीट केले आहेत. 2 धावा देखील त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, मात्र तिसरी धाव करायची की नाही हा प्रश्नचिन्ह दोन्ही बॅटरच्या मनामध्ये होता. मात्र अंतिम क्षणी या 3 धावा या कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर 1-11 या टीमनं फलकावर धावा लावल्या आहेत त्या 51.
51 धावा या फलकावर लावल्या आहेत आणि 52 धावा विजयासाठी दिलेल्या आहेत त्या गावदेवी आई गावदेवी या टीमला. महत्त्वपूर्ण मॅच मी म्हटलं होतं. बी जो ग्रुप आहे त्याच्यामुळे त्या गटामध्ये जवळजवळ क्वालिफायच्या त्या रेसमध्ये आई गावदेवी तर आहेच. ऋत्वी चॅम्पियन देखील त्या क्वालिफायच्या रेसमध्ये आहे आणि त्यांच्या पाठोपाठ AK11 हा देखील संघ जो आहे तो देखील क्वालिफायच्या रेसमध्ये आहे. इथे AK जिंकला तर त्यांच्या क्वालिफायच्या रेस जी सुरू आहे त्याच्यामध्ये नक्कीच रन रेट चेक केला जाईल. त्यानंतर या ठिकाणी जाहीर केलं जाईल की कोणता संघ क्वालिफाय झाला. मात्र इथे गावदेवी संघ जिंकला तर मात्र या ठिकाणी बी ग्रुपचं चित्र स्पष्ट होईल.
पहिल्या चेंडूवर या ठिकाणी सफलता प्राप्त करण्याची संधी होती ती मात्र गमावली गेली आहे. यावेळेस मिस्तान स्टोक आहे, चेंडू हवेत खेळला गेलाय, मागे फिल्डर आहे जितेश पाटील, त्यानं टिपलाय कॅच आणि संपलाय खेळ त्या ठिकाणी मिस्टर समर्थ देसाई यांचा. ही मोठी विकेट आहे, ही मोठी विकेट आहे. समर्थ देसाई यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच या खेळाडूचा बोलबाला होता. या स्पर्धेमध्ये अप्रतिम बॅटिंग केली होती, मात्र यावेळेस नक्कीच आपल्या टीमला नितांत गरज असताना मात्र हा बॅटर लवकर डगावच्या दिशेने परततोय. समर्थ देसाई पहिला सामना जर आपण समर्थ यांचा पाहिला तर 9 चेंडूमध्ये 20 धावा समर्थ देसाई यांनी बनवल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये 5 चेंडूमध्ये जवळपास 12 धावा समर्थ देसाई यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. आई गावदेवी टीमच्या माध्यमातून खेळताना म्हणजे ओव्हरऑल आपण या स्पर्धेचा विचार केला तर ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये 2 मॅचेसमध्ये जवळजवळ 14 चेंडूमध्ये समर्थ देसाई यांना 32 धावा या कुठल्या आहेत. मात्र यावेळेस नक्कीच जास्त वेळ उभा राहिला नाही, खेळपट्टीवर लवकर बाद झाला समर्थ देसाई. न्यू बॅटर मिस्टर विक्रम. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मिस्टर विक्की भोईर. पहिल्या मॅचमध्ये जवळपास 7 चेंडू 27 धावा, दुसऱ्या मॅचचा आपण विचार केला तर 15 चेंडू 27 धावा. ओव्हरऑल आपण या स्पर्धेचा विचार केला तर विकीनं जवळजवळ 22 चेंडूचा सामना केलाय आणि 22 चेंडूमध्ये विकीनं बनवले आहेत त्यात तब्बल 54 धावा. जबरदस्त बॅटिंग या स्पर्धेमध्ये विकी यांची आपण 2 मॅचेसमध्ये पाहिले. वेगवान चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय. खूप चांगला चेंडू, अगदी चेंडूला पाहिलं आणि त्यानंतर मात्र चेंडूला सोडून देण्याचं काम त्या ठिकाणी विकीने केलंय. 52 धाबा या करायच्या आहेत. एक मोठं टार्गेट जिंकणं गरजेचं आहे. बघा दोन्ही टीमला जिंकणं गरजेचं आहे. असं नाहीये की जरी 4 गुणांना पॉइंट टेबल मध्ये नंबर 1 वर असला गावदेवी संघ तरी देखील या संघाला जिंकलं नाही तरी चालेल, मात्र तशातला हा भाग नाही आहे. ही मॅच खूप महत्त्वपूर्ण आहे. याचं कारण देखील मी तुम्हाला सांगतो की याचं कारण ऋत्विक चॅम्पियन हा जो संघ आहे त्या संघानं सायुज युनायटेड या संघाला पराभूत केला आणि त्यानंतर मात्र त्यांचा जो क्रमवार आहे तो बदलला गेला. नंबर 2 वर तो संघ आहे, त्याच्यामुळे जिंकणं गरजेचं आहे ही मॅच. चांगला चेंडू आहे, क्या बात आहे, अप्रतिम चेंडू टाकला गेलाय, जबरदस्त चेंडू टाकला गेलाय, अप्रतिम षटक हाताळलं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण धावसंख्या मैदानावर स्कोरबोर्ड पाहतोय आपण, ते म्हणजे 3 धाबा 1 फलंदाज बाद. आता येणारे चेंडू 24 आहेत आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 49. पहिले षटक जर आपण पाहिलं तर नक्कीच पहिले षटक 1च्या बाजूने लागले. मात्र क्रिकेटचा खेळ आहे, बदलायला वेळ लागत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ हा कधी बदलेल मित्रांनो हे कोणीही सांगू शकणार नाहीये. गोलंदाज षटक क्रमांक 2 वेदांत पाटील. पहिला चेंडू यावेळेस आउटसाइड लेग स्टंप चेंडू टाकला गेलाय. विकीनं ती लाईन ओळखली, त्यानंतर चेंडूला सोडून दिलं गेलं. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून गौरव म्हात्रे यांना तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल. मॉन्टी गोडेकर सर आराम करतायत, ब्रेक घेतलाय, त्यांना विश्रांती करतायत. जेवण घ्या सर, जेवण घ्या, जेवण आलं आहे. यावेळेस फटका फुलातून खेळला गेलाय. मी म्हटलंय की या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं विकीचा बोलबाला आहे. कमी चेंडूमध्ये सर्वाधिक धावा या विकीनं कुठल्या आहेत प्रत्येक इनिंग मध्ये.
हा देखील एक अप्रतिम फटका विकीच्या बॅटमधून संघ पोहोचला गेला, तो म्हणजे 6 या धावसंख्येवर. मी प्रत्येक संघाच्या एक एक खेळाडूला विनंती करतोय की आपला लंच बॉक्स जो आहे तो आपण घेऊन जायचा आहे. डान्सिंग डाऊन द पिच पुढे आलाय आणि पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. अपील केली होती मैदानाच्या आतमध्ये. बघा, जे संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळत आहेत त्या संघाच्या खेळाडूंना विनंती करतोय आपला एक खेळाडू या ठिकाणी पाठवून द्या आणि आपला लंच बॉक्स जो आहे तो घेऊन जा. विथ द स्विंग बदल असणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी नक्कीच तो बदल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. वेदांना काय केलंय ते यावेळेस स्विंगचा वापर वेदांना केलाय. कौतुक असेल. खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. धावा झाल्या त्या 6. यावेळेस देखील चांगला चेंडू. बघा, विकीच्या विषयी मी माहिती पोहोचवली होती. जवळपास 7 चेंडू 27 धावा, माफ करा 11 चेंडू 27 धावा, त्यानंतर 15 चेंडू 27 धावा. अशा प्रकारे 2 मॅचेस मध्ये याच फलंदाजानं चांगली बॅटिंग केली होती. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने त्याला सन्मानित देखील केलं गेलं होतं. तो मात्र खेळाडू यावेळेस एकेच्या अगेन्स्ट खेळताना कुठेतरी डगमळला गेलाय. यावेळेस अपील आणि या सीएसटीच्या अगदी मधोमध सापडला गेलाय फ्लामेल्बी. एक आणखीन मोठा धक्का आई गावदेवी या संघाला. मिस्टर विकी बॅक टू द पॅव्हिलियन. आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय बंड्या. मात्र आई गावदेवी या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर खास करून त्यांचा जो रन रेट आहे मित्रांनो तो त्यांचा एक प्लस पॉइंट आहे. प्लस 4.600 4.600 प्लस हा जो रन रेट आहे तो नक्कीच त्यांच्या कामी येऊ शकेल. या ठिकाणी गावदेवीच्या धावा झाल्या त्या म्हणजेच 6 धावा. बंड्या येतोय मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच जर्सी त्याच्या अंगावर तुम्ही पाहू शकाल. हॅट्रिक घेणारा हा एकमेव खेळाडू एक्सर मान्सून लीग 2025 मधील. आलेल्या चेंडूला चांगल्या प्रकारे टोलवलंय. चेंडू निघून जातोय तो म्हणजेच अडला गेला. असं वाटलं होतं की डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू निघून जाईल. 2 धावा तर या फटक्यावर नक्कीच मिळतील. षटक संपलं जात आहे. दुसरं एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर फळकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत. त्या म्हणजेच 8 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत मिस्टर प्रथमेश देसाई. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप वेगवान चेंडू टाकला गेला होता. मात्र लाईन खराब त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रथमेश देसाई यांची वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. अमांतर धावेने मात्र स्कोरबोर्ड पुढे सरकेल. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 9 धावा. इथे एक जर विचार केला आपण एके या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर एके संघाला काय करायचं होतं. एके संघाला जिंकायचं तर होतंच. मात्र एके संघाला जवळजवळ कमीत कमी धावत संख्येवर ऑल आउट करायचं होतं गावदेवी संघाला. हा षटकार 6 धावा अफलातून स्टोक खेळला गेला. हा फटका जवळपास संघाला नेऊन ठेवतोय तो म्हणजेच 15 या धावसंख्येवर. राहुल पाटील ऑन फायर.
रॉयल ब्रदर्स यांच्याकडून राहुलसाठी पारितोषिक आले. प्रत्येक षटकारासाठी राहुलसाठी 200 रुपये असतील. रॉयल ब्रदर्स यांच्याकडून चांगला चेंडू, अगदी वापसी करणारा हा चेंडू आपण पाहिला. षटकार आल्यानंतर एखादा डॉट बॉल गोलंदाजासाठी खूप महत्त्वपूर्ण असतोय आणि हा डॉट बॉल भरपूर काही सांगून गेलाय मी तर म्हणेल, खास करून गोलंदाज प्रथमेश देसाई यांना. धावा झाल्या त्या 15. एका साईडला आई गावदेवी तर एका साईडला आपण पाहतोय AK11 हा संघ. यावेळेस इनसाइड आउटचा फटका खेळला गेलाय. MS स्टाईल मध्ये असतो खेळला गेला. या ठिकाणी डी झोन मध्ये चेंडू निघून जातोय. धावा मिळतील त्या 2. खूप चांगले बॅटिंग आहे इथे. नक्कीच आई गावदेवी या टीमच्या विषयी जर म्हणायचं गेलं मित्रांनो, भले हा संघ जरी ही मॅच जिंकला नाही, मात्र जर ही मॅच हा संघ कमी फरकाने जर हरला तरी देखील त्यांच्या पॉइंट टेबलमध्ये तितकासा फरक जाणवणार नाहीये. तो ज्या क्रमांकावर आहे त्याच क्रमांकावर राहील, इतकं मात्र मी निश्चितपणे आणि ठामपणे सांगू शकतोय. आई गावदेवी यावेळेस बघा ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटची एज लागून चेंडू मात्र निघून येतोय, तो म्हणजेच ऑफ साईडला एकच धाव इथे मिळेल. लंच बॉक्स आलेले आहेत. जे संघ आहेत त्या संघातील प्रत्येक खेळाडूला विनंती करतोय की एखादा खेळाडू आपण पाठवून द्या या ठिकाणी आणि आपला लंच बॉक्स घेऊन जा. धावा झाल्या ते 18. 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता बंड्या यांचा. खूप चांगला चेंडू हाताळला गेला. गुडीनून चेंडू बाउन्स झालाय आणि अक्षरशः बीट केले या चेंडूनं, ते म्हणजे बंड्यासारख्या खेळाडूला. अंतिम चेंडू असेल. षटक क्रमांक आपण 3 पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी. नक्कीच अंकित विचार करत असेल की याचप्रमाणे गोलंदाजी जर आमची कालच्या दिवसामध्ये झाली असती तर नक्कीच भरपूर फरक पडू शकला असता पॉइंट टेबलमध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी. वेल डन, वेल डन, वेल डन मिस्टर प्रथमेश देसाई. काय गोलंदाजी केले. कालचा दिवस आणि आजचा दिवस फरक आहे बघा. जबरदस्त गोलंदाजी आणि 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावा पळकावर लागल्या गेल्या आहेत. ते 18 येणारे चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या तब्बल 34. 12 चेंडू आणि 34 धावा या करायच्या आहेत आई गावदेवी या टीमला. जितेश पाटील न्यू बॉलर, षटक क्रमांक 4. पहिला चेंडू अगदी बॅक टू द बॉलर समोर खेळला होता. गोलंदाजाच्या प्रयत्न चांगला केला होता जितेशनं चेंडूला फील्ड करण्यासाठी, मात्र वेगवान चेंडू असल्या कारणास्तव यावेळेस चेंडू त्यांच्या हातातून निसटतोय. एक चिकी सिंगल इथे मात्र कंप्लीट केला गेलाय. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 19 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर, म्हणजे 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 11 चेंडूमध्ये आई गावदेवी या संघाला करायचे आहेत 33 धावा. 33. यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळलं गेलंय. मागे बॅट फिल्डर आहे त्या ठिकाणी मिड विकेट दिशेनं, मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. 2 धावा झाल्या. तिसऱ्याची ओळखावणी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. रॉयल ब्रदर्स यांच्याकडून मात्र शेअर मार्केट ज्याप्रमाणे वाढतं त्याप्रमाणे प्राइस देखील वाढलं गेले रॉयल ब्रदर्स यांच्याकडून. राहुल, आता तू जर षटकार मारलास तर तुला आता 200 नाही तर 1000 रुपये दिले जातील. राहुल म्हणतोय काही पण देह बोली तुम्ही पाहू शकाल. त्याने हाताने सांगितलं काही पण. गोलंदाज तयार.
जितेश पाटील यावेळेस अफलातून स्टोक खेळला गेलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक सर मान्सून लीग 2025 मधील बंड्याच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार. 6 धावा झाल्या त्या तब्बल 27 धावा फळकावर लागल्या गेल्या आहेत. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 9 चेंडू मध्ये धावा करायचे आहेत 25. यावेळेस चांगला चेंडू टाकला गेलाय. बीट झालाय बॅटर बंड्या. षटकार आल्यानंतर मात्र हा डॉट बॉल आपण पाहतो. जितेश पाटील गोलंदाज आहेत. 8 चेंडू आणि 25 धावांची गरज विजयासाठी आई एकविरा या टीमला. आणखीन एक चांगला चेंडू अगदी डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. बॅटचा स्पर्श करून चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून जातोय. या फटक्यावर बंड्यांना मिळणार ती फक्त 1 धाव. एकेरी धावेने धावसंख्या झाली आहे आई गावदेवी या टीमची, ती म्हणजेच 28 धावा. खूप चांगली गोलंदाजी जितेश पाटील. आतापर्यंत जरी एक षटकार आला तरी मात्र नक्कीच काही चेंडू देखील जितेशने चांगले टाकले आहेत. आणखीन एक चांगला चेंडू. षटकारासाठी 1000 रुपये आहेत आणि त्याच्या शोधात होता खास करून मिस्टर राहुल पाटील. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ इथे संपला आहे आणि फळकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत आई गावदेवी या टीमच्या. त्या म्हणजेच 28. 2 बाद 28. आता येणारे 6 चेंडू आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 24. म्हणजे 6 चेंडूमध्ये तुम्हाला आता 4 षटकार मारावे लागतील. सगळ्यात महत्वाचं काय तर ही मॅच संपल्यानंतर पॉइंट टेबल चेक केलं जाईल. यावेळेस अप्रतिम फटका आहे मात्र उंची जास्त घेतली आहे. फटका पसलाय. मागे फिल्डर आहे. 3 फिल्डर त्या ठिकाणी आले होते मात्र काय कॅच टिपला त्या ठिकाणी. अप्रतिम कॅच टिपलाय मिस्टर प्रशांत म्हात्रेनं आणि या ठिकाणी खेळ संपलाय. बंड्याचा प्रयत्न हाच होता की मला जिंकून द्यायचंय माझ्या टीमला, मात्र हा फटका फसला गेला बंड्याचा आणि सुंदर असा कॅच टिपला गेला त्या ठिकाणी. 3रा धक्का आई गावदेवी या टीमला. बघा इथे जर आई गावदेवी संघ पराभूत झाला तर पॉइंट टेबल मध्ये थोडाफार फरक जाणवेल. इथे ऋत्विक चॅम्पियन नंबर 2 वर आहे. तो कदाचित नंबर 1 वर जाऊ शकेल ऋत्विक चॅम्पियन, कारण ऋत्विक चॅम्पियन चा रन रेट जर आपण पाहिला तर प्लस लक्षात ठेवा प्लस आहे. तो संघ देखील 3.133. त्याच्यामुळे तो क्रमवार देखील खूप महत्त्वपूर्ण असेल कारण जी सेमीफायनल मॅचेस होणार आहेत नॉकआउट मॅचेस ह्या देखील खूप महत्त्वपूर्ण असेल. ए गटामध्ये नंबर 1 वर कोण आहे, नंबर 2 वर कोण आहे, बी गटामध्ये नंबर 1 आणि नंबर 2 वर कोण आहे, त्याप्रमाणे त्या मॅचेस लावल्या जातील. शॉर्ट बॉल आहे अगदी अंडरआर्म टॅप प्रमाणे तो स्ट्रोक खेळला गेला. 1च धाव मिळेल. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या या 4 चेंडूमध्ये जवळजवळ धावा करायच्या आहेत त्या 23. जे 4 चेंडूमध्ये 4 षटकार तुम्हाला मारावे लागतील. बॉलर बॅट्समॅन सख्खे भाऊ आहे. राहुल पाटील आणि तरुण पाटील जुळे भाऊ आहेत. क्या बात आहे. बघूया 2 सख्खे भाऊ आमने सामने, जुळे भाऊ आमने सामने आहेत. एक आहे बॅटर आणि एक आहे बॉलर. शॉर्ट बॉल आहे आणि बघा इथे काय केलंय
एका भावाने मात्र दुसऱ्या भावाला थांबवले. इथे मात्र या दोन्ही भावांच्या वानगडीमध्ये फसला गेला तो बॅटर मिस्टर दीप पाटील. रनआउटच्या स्वरूपात दीप बाद आउट. न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये सुमित निगम. धावा 29 आहेत. आता मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 23 धावा. इतकंच मी म्हणेल की मोठ्या फरकाने हारू नका. जरी पराभवाच्या छायेत जावं लागलं तरी देखील मोठ्या फरकाने पराभवाच्या छायेत जर जावं लागलं तर मात्र पॉइंट टेबल जे आहे ते मात्र घसरणार. काय फटका खेळलाय. अफलातून स्ट्रोक खेळला गेलाय. सरळ चेंडूला पाठवून दिलंय साईड स्क्रीनच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. बघा राहुलच्या बॅटमधून षटकार. त्याच्यामुळे रॉयल ब्रदर्स जे तुम्ही प्राइस लावलं होतं 1000 रुपयाचं ते आपण जमा करायचं आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच केला जाईल. मात्र हा प्रयत्न सक्सेस होईल का. स्ट्राईक एंडला थ्रो दिला जातोय कारण यांना हवी होती खास करून राहुलची विकेट. 2 धावा झाल्या आहेत. धावा होत आहेत त्या 37 धावा. आता मात्र एक चेंडू शिल्लक आहेत. एक चेंडू. धावा करायचे त्या 15. इथे मात्र चेंडू खराब. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या झाली आहे ती 39 धावसंख्या. हा चेंडू खूप महत्वपूर्ण आहे. षटकार जर आला तर मात्र कदाचित त्या रनरेटचा विचार करावा लागेल. 2 धावा या शेवटच्या चेंडूवर येत आहेत. या ठिकाणी आई गावदेवी संघ पराभूत होतोय. AK11 संघ जिंकतोय. मात्र या जिंकण्याने एकेला काय फायदा झालाय आणि गावदेवी हा कुठल्या क्रमांकावर संघ गेला हे चेक करूया आपण.